नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। मित्रांनो, गेल्या जवळपास 10 ते 12 दिवसापासून एक प्रकरण सोशल मीडियावर त्यासोबत मेन मीडियावरती देखील मोठ्या प्रमाणात गाजताना आपल्याला दिसत आहे। ते जे प्रकरण आहे मित्रांनो, ग्वालियर हायकोर्टातलं आहे। ग्वालियर हायकोर्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी त्या ठिकाणी होत होती। त्या ठिकाणी असा अध्यादेश जो आहे हायकोर्टाचे जे न्यायाधीश होते त्यांनी दिला होता, परंतु त्यांनी दिलेला तो जो काय निर्णय होता किंवा त्यांनी जे काय आदेश दिला होता त्याला त्या ठिकाणी असणाऱ्या जातीवादी वकिलांनी नकारलं आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो किंवा या त्यांची प्रतिमा या मध्य प्रदेशमधील ग्वालियर हायकोर्टामध्ये आम्ही लागूच देणार नाही आणि जर ती लागली तर आम्ही त्या ठिकाणावरून त्या प्रतिमाची नासधूस करू, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं। परंतु मित्रांनो, आता त्याच जातीवादी वकिलांना चांगलाच मोठा दणका जो आहे न्यायाधीश सुरेश कुमार कैत हे देणार आहेत व त्यांनी दिला आहे। तर नेमकं त्या ठिकाणी काय घडलं, न्यायाधीश सुरेश कुमार कैत असं नेमकं काय म्हणाले ज्यामुळे त्या जातीवादी वकिलांना जे आहे चांगलीच मिरची लागली व त्यांना जे आहे चांगलाच मोठा दणका त्या ठिकाणी बसणार आहे, तर आपण पाहणार आहोत। परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि अजूनही तुम्ही आपल्या या व्हिडिओला कुठे शेअर केलं नसेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच बातम्या त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी। मित्रांनो, गेल्या काही दिवसापूर्वी ग्वालियर हायकोर्टाचे जे न्यायाधीश होते त्यांनी जे एक आदेश पारित केला, त्यांनी जो आदेश पारित केला होता त्यांनी सांगितलं होतं की या कोर्टाच्या आवारामध्ये जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसायला पाहिजे। जर सुप्रीम कोर्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असू शकतो तर हायकोर्टामध्ये असायलाच पाहिजे, अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी अध्यादेश दिला आणि त्यानंतर त्या ठिकाणी असणारे जिल्हाधिकारी व ऑदर जे काही सरकारी अधिकारी असतात त्यांनी तो आदेश मानला आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यास त्यांनी सुरुवात केली। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा आहे तो त्या ठिकाणी बसू नये किंवा आम्ही बसूच देणार नाही अशा प्रकारचं स्वतःचं घेऊन काही जातीवादी वकील समोर आले आणि त्यांनी त्या ठिकाणी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसूच देणार नाही असं त्यांनी ठरविलं। परंतु त्यानंतर जे आहे त्या ठिकाणी भीम आर्मीचे लोक आली, त्यासोबत आंबेडकरवादी काही वकील होते ते देखील समोर आले आणि त्यांनी आम्ही काही झालं तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविणारच आहे आणि तो बसविल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलं व त्या प्रकारचे त्या ठिकाणी त्यांनी मागणी लावून धरली। मित्रांनो, त्या ठिकाणी सर्वात मोठी गोष्ट अशी घडली की हायकोर्टाचे जे चीफ जस्टिस होते किंवा न्यायाधीश होते सुरेश कुमार कैत हे त्या ठिकाणी रिटायर झाले आणि त्यांच्या रिटायरमेंट समारंभामध्ये बोलत असताना त्यांनी जे आहे त्या ठिकाणी चांगलाच मोठा दणका जो आहे त्या ठिकाणी असणाऱ्या जातीवादी वकिलांना दिलाय। तर ते नेमकं काय म्हणालेत आपण पाहूया। पूर्वी सुरेश कुमार कैत यांच्याबाबतचा एक किस्सा तुम्हाला सांगू इच्छितो। मित्रांनो, सुरेश कुमार कैत यांना हे जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अतिशय मोठ्या प्रमाणात मानतात। ते जे आहे जेव्हा कुठे बोलायचं त्यांना जेव्हा कुठे ते बोलतात किंवा बोलण्याची संधी त्यांना मिळते त्यावेळेस त्या ठिकाणी बोलत असताना ते एक वक्तव्य नेहमीच बोलतात। जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला होता त्याच दिवशी कुठेतरी लिहून ठेवण्यात आलं होतं की माझा जन्म झाल्यानंतर मी जो आहे एका सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश बनेल किंवा चीफ जस्टिस बनेल किंवा मी न्यायाधीश बनेल, अशा प्रकारचं त्या ठिकाणी लिहून ठेवण्यात आलं होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मले म्हणूनच माझ्यासारखा व्यक्ती जे आहे आज या ठिकाणी मध्य प्रदेश हायकोर्टाचा चीफ जस्टिस बनलेला आहे, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं आणि त्यासोबत ते बोलत असताना म्हणाले की मी 10वी पर्यंत जे शिक्षण आहे काम करून मजदुरी करून केलंय, परंतु त्याचा या गोष्टीवरती काहीच फरक पडला नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे सर्वांसाठी समान न्याय, समान शिक्षण, सर्व गोष्टी समान करून ठेवल्या होत्या आणि त्यामुळे माझ्यासारखे गोरगरिबांची जी लेकरं आहेत ती आज या पोस्टवरती पोहोचू शकतात, एखाद्या कोर्टाचा जो आहे चीफ जस्टिस बनू शकतो, तर ऑदर काही गोष्टी करू शकतात ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे, असं वक्तव्य त्यांनी केलं। आणि त्यासोबत त्या ठिकाणी बोलत असताना त्यांच्या बोलण्यातून त्यांनी एक गोष्ट दाखवून दिली की फक्त मध्य प्रदेशातील ग्वालियर हायकोर्टामध्येच फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसणार नाही किंवा यांची मूर्ती त्या ठिकाणी लागणार नाही, तर संपूर्ण देशभरातील प्रत्येक कोर्टामध्ये किंवा प्रत्येक जो काही सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट असेल किंवा छोटे छोटे न्यायालय असतील, प्रत्येक न्यायालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविला जाणार आहे आणि त्यासाठी आता मी रिटायरमेंट नंतर ती मुवमेंट पुढे चालविणार आहे, अशा प्रकारचं त्यांनी त्यांच्या बोलण्यातून दाखवून दिले। हे वक्तव्य केलं तेव्हा त्या ठिकाणी असणारे जे काही लोक होते मित्रांनो, जे ग्वालियर हायकोर्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा किंवा यांची मूर्ती त्या ठिकाणी बसू देत नाहीये, त्यांचे चेहरे पाहण्यासारखे होते कारण त्यांच्या चेहऱ्यावरती लगेच त्या ठिकाणी 12 वाजलेले होते कारण ते एका कोर्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसू द्यायचं नाही म्हणतायत, तर त्या उलट त्या ठिकाणी असणारे जे न्यायाधीश होते मित्रांनो त्यांनी ते भारतातल्या प्रत्येक कोर्टामध्ये मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवणार आहे, असं मिशन मी चालवणार आहे असं त्यांनी दाखवून दिलं आणि त्यानंतर तो जो मित्रांनो त्या ठिकाणी जातीवादी वकील होते त्यांच्यासाठी अतिशय मोठा झटका व चांगलाच मोठा दणका होता।
जे मित्रांनो ते जे सुप्रीम हायकोर्ट आहे ग्वालियरचं त्या ठिकाणचे जे त्यांनी जो काही त्या ठिकाणी पारित केलं होतं की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा यांची मूर्ती या ठिकाणी बसविण्यात यावी, त्याला जी मंडळी विरोध करत आहेत त्यांनी असे देखील अनेक व्हिडिओ स्वतःचे शूट करून सोशल मीडियावरती टाकलेत की आम्ही कोणाला घाबरत नाही किंवा आम्हाला काही गरज नाही. ती लोक स्वतः वकील असताना देखील त्या ठिकाणी कायदा कानून या गोष्टी ते समजून घ्यायला तयार नाहीयेत. त्या उलट त्यांनी जे आहे त्या ठिकाणी असणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विरोध तर केलाच आहे, परंतु त्याचसोबत त्यांनी आम्ही ती मूर्ती देखील हटवून टाकू किंवा नासधूस करू अशा प्रकारचं वक्तव्य करून ते कायदा कानून या गोष्टीला किती मोठ्या प्रमाणात मानतात किंवा आजपर्यंत त्यांच्याकडे जर कोणी मागासवर्गीय समाजातील व्यक्ती न्याय मागण्यासाठी किंवा स्वतःची केस घेऊन गेला असेल तर या लोकांनी काय त्यांना न्याय मिळवून दिला असेल हे त्यांच्या या वागण्यातून दिसून येतं. आणि त्याचसोबत आता मित्रांनो त्या ठिकाणी जे आहे त्यांनी जे काही त्या ठिकाणी राडा केला किंवा त्या ठिकाणी त्यांनी जे धिंगाणा आहे त्याला दणका देण्यासाठी आता भारत देशातून महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारत देशातून वेगवेगळ्या पोलीस स्टेशन वेगवेगळे जिल्हा अधिकारी यांच्याकडे निवेदनं देखील द्यायला सुरुवात झाली आहे. त्या निवेदनानुसार अशी मागणी केली जात आहे की ग्वालियर हायकोर्टामध्ये जो काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा त्या ठिकाणी बसणार होता तो लवकरात लवकर बसवण्यात यावा व त्यासाठी त्या ठिकाणी लागणारी जी काही कारवाई असेल ती करण्यात यावी अशी मागणी देखील केली जात आहे. परंतु मित्रांनो आता यावरनं एक प्रकरण दिसून येते की त्या ठिकाणी जे काही ह्या गोष्टी चालू आहेत त्यामुळे हा जो राडा आहे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला ज्या ठिकाणी विरोध केला जात आहे हे प्रकरण आता थोडे जास्त दिवस लांबतं की काय असं दिसून येत आहे. कारण त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो सुरेश कुमार कैत यांची रिटायरमेंट झाली आणि आता त्या ठिकाणी कुठला न्यायाधीश येतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. आणि त्याचसोबत ग्वालियर हायकोर्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा लवकरात लवकर बसवण्यात यावा बसवावा अशी मागणी जी आहे संपूर्ण देशभरातून मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. आपल्या देशातील जे सर्वोच्च न्यायालय आहे किंवा सुप्रीम कोर्ट आहे त्या ठिकाणचे जे न्यायाधीश आहेत ते देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मोठ्या प्रमाणात मानतात. त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो CJ चंद्रचूड जे होते ते अगोदर होते मित्रांनो, त्यांची रिटायरमेंट झालेली आहे, परंतु त्यांनी स्वतः जे आहे सुप्रीम कोर्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी केली होती. आणि त्यांनी स्वतः जे आपल्या भारताचं सर्वोच्च न्यायालय जे आहे ते दिल्लीमध्ये आहे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविला होता आणि त्यासमोर ते स्वतःच नतमस्तक झाले होते. तर त्याचसोबत त्यांनी जे आहे आपल्या देशाचे पंतप्रधान असणारे नरेंद्र मोदी व त्यासोबत राष्ट्रपती जे आहेत मित्रांनो जे की आपल्या भारत देशाचे प्रथम नागरिक असतात ते देखील त्या ठिकाणी येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोर नतमस्तक झाले होते. जर आपल्या भारत देशाच्या एवढ्या उच्च पदावरती असणारे लोक जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानतात, त्यांच्या पुढे नतमस्तक होतात, त्यांच्या पायावरती आपलं डोकं टेकवतात, तर मित्रांनो ही चिल्लर लोक कोण आहेत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना यांच्या मूर्तीला विरोध करत आहे. यांचा विरोध फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीलाच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना देखील हे दिसून येत आहे. कारण यांना माहित आहे त्या ठिकाणी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसला किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती जर त्या ठिकाणी बसविण्यात आली तर या लोकांना दररोज त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोर नतमस्तक व्हावं लागेल आणि त्यांचे विचार जे यांना मानावंच लागेल आणि यांच्या मनामध्ये जो जातीवाद आहे मित्रांनो हा त्यांना संपवावा लागेल. आणि त्यामुळे कदाचित ही जी मंडळी आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला यांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी विरोध करताना दिसत आहे. उघडपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला पुतळ्याला जरी विरोध करताना दिसत असले तरी यांच्या मनामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना देखील हे विरोधच करतात आणि यांच्या मनामध्ये असणारा जातीवाद मित्रांनो आता दिसून येत आहे. तरी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा आणि त्यासोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका.